नमस्कार प्रेक्षक हो, खेलो इंडियामध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयातली मुलं आता कला आणि क्रीडा या दोन्ही याच्यात खूप उल्लेखनीय कामगिरी करतात. आणि तसंच आता वेगवेगळ्या मॅचेस झाल्या, त्यामध्ये बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल या मुलांनी मिळवलेलं आहे. आज दोघेही माझ्यासोबत आहेत, रितेश आणि युवराज. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आणि खरंच बॉक्सिंग हे फार वेगळं आहे आणि एक वेगळं जग आहे. खेळ म्हटलं की ते वेगळ्या जगात आपण जातो आणि सगळ्यांना आनंद देण्याचा खेळातनं आपल्याला खूप आनंद मिळतो. कसं म्हणजे बॉक्सिंग करावं, म्हणजे बॉक्सिंग हे फील्ड निवडावं, कारण जनरली मुलं आपण क्रिकेटला जा, फुटबॉल खेळायला जा असं आपण सगळं बघतो. पण तुम्ही बॉक्सिंग सारखं वेगळं क्षेत्र निवडलंय, खेळाचंच वेगळं क्षेत्र निवडलंय. त्याबद्दल जाणून घ्यायला, म्हणजे तुम्हाला कधी आवड निर्माण झाली त्याविषयी थोडंसं सांगा. बॉक्सिंग मी 1 वर्षापासून करतोय. तर माझे मित्र वगैरे जायचे बॉक्सिंग. मला तर पहिले फिटनेस साठी जायचं होतं, नंतर त्याच्यात आवड निर्माण झाली. बॉक्सिंग तसं सगळीकडे खेळत नाही, पण ते अवेअरनेस नाही, कारण की खूप लोकांना वाटतं टोन फुटेन वगैरे ते. तर मग पॅरेंट्स पण अलाव नाही करत. नंतर माझे पॅरेंट्स तर करतात. मम्मी खूप सपोर्ट करते. मला ग्रुप गेम नाही आवडायची. मला बॉक्सिंग कसं आपला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे ना, त्यामुळे मला ते आवडलं. आणि लहानपणीपासून आवड होती या सगळ्याची, जशी जिम, बॉक्सिंग, वेगवेगळे. मला खेळांमध्ये जास्त, स्पोर्ट्स मध्ये जास्त आवड आहे त्यामुळे. आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे बॉक्सिंग मध्ये करिअर करायचं ठरवलंय. तुम्ही दोघेही बोललात, घरच्यांच्या सपोर्ट शिवाय कुठल्याही क्षेत्रात आपण उल्लेखनीय कार्य करू शकत नाही. घरच्यांचा सपोर्ट म्हणजे तुम्हाला दोघांना तर मिळालेलाच आहे, पण एक खेळाडू म्हणून बॉक्सिंग साठी आपण काय तयारी करायची असते, दोघांनी सांगा. बॉक्सिंग साठी डाएट प्रॉपर असायला पाहिजे, प्रॅक्टिस रेग्युलर असायला पाहिजे. अजून बऱ्याच गोष्टी असतात, कारण समोरचा कॉम्पिटिटर कसा असेल. आणि मी तर म्हणजे आमचे सगळेच जण जनरली टीव्हीवर बॉक्सिंग पाहतात, आणि काही लोक अशी असतात जे ऍक्च्युअल फील्डवर जाऊन बॉक्सिंग हा प्रकार पाहतात. कशी तयारी, म्हणजे नेमकी एक खेळाडू म्हणून तुम्ही कशी तयारी करता? खेळाडू म्हणून म्हणजे त्यासाठी मेन म्हणजे डिसिप्लिन लागतं, की त्या वेळेत ते करायची तेवढी हार्ड ट्रेनिंग करायलाच पाहिजे. कारण आपण तयारी करतोय, समोरचा पण त्याच माइंडसेटनं तयारी करून आलेला असतो, की त्याला पण जिंकायचं आणि आपल्यालाही जिंकायचंय. पण दोघांपैकी एकच जिंकतो. त्यामुळे दोघांची तयारी स्ट्रिक्टली झाली पाहिजे. अशी खूप हार्ड स्पोर्ट आहे ना, म्हणून. हो, नक्कीच. आणि भारताला आपण जर पाहिलं तर कुस्तीची सगळ्यांना म्हणजे पंजाबमध्ये म्हणा, आपल्या कोल्हापूरला कुस्ती फार खेळली जाते आणि कुस्तीचे सामने अगदी हिरिरीने पाहिले जातात. पण बॉक्सिंग हे कुस्तीशी थोडं समतोल साधणारं असं आहे. तर तुम्हाला आपल्या देशाचा, म्हणजे जो आपण कुस्ती पारंपरिक जी आहे ती न करता बॉक्सिंग हा परदेशी खेळ आहे, तर हा खेळावासा का वाटला? कारण बॉक्सिंग हा एकदम क्वचित खेळ आहे, जे म्हणजे इंडियामध्ये लोकांना जास्त माहिती नाही. कारण ते बाहेरच्या देशात जसे माईक टायसन, मोहम्मद अली, हे सगळे जे मेन त्यातले खेळाडू आहेत, त्या लोकांनी या गेमला खरं म्हणजे पुढे नेलंय. त्या गेमला इंडियामध्ये पण वाढवावं, ती इच्छा आहे. नक्कीच. वा वा, तुम्ही खूप छान बोललास तू. आणि युवराज, तुझं खरंच अभिनंदन आणि तुमचं दोघांचंही कौतुक आहे. कारण एक वेगळा विचार घेऊन, म्हणजे आजचा आपण म्हणतोय खेलो इंडिया, फक्त क्रिकेटला जास्ती प्रमोट केलं जातं, पण असं न करता तरुण तुमच्यासारखी युवा पिढी जी आहे, जी इतर खेळांकडे सुद्धा त्याच म्हणजे तोच दृष्टिकोन ठेवते, की हे जे फॉरेनचे खेळ आहेत किंवा परदेशी खेळ आहेत ते सुद्धा आपल्या भारतामध्ये रुजले पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्ही खूप छान कामगिरी करताय. तुमचं दोघांचे अभिनंदन. आता तुमचं ट्रेनिंग नेमकं कसं झालं आणि ते कोणी करून घेतलं त्याविषयी, कारण तुम्हाला शिकवणारे जे गुरु असतात ते सुद्धा महत्वाचे आहेत. कारण नुसतं बघून आपण हे खेळ शिकू शकत असं वाटतं की इंडिव्हिज्युअल गेम आहे, पण आमच्या पाठी पण खूप मोठी टीम असते, सर असतात, टीचर्स असतात, ते आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात. आणि त्यांच्यामुळे आम्ही पण त्या रिंग मध्ये टिकू शकतो. आणि नक्कीच आपल्या आचार्य मराठी कॉलेजने तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे या स्पर्धा होतात? मुंबईमध्ये कांदिवली, जोगेश्वरी, दहिसर, दादर. बर. आणि तुम्ही आता ही जी स्पर्धा जिंकलात, म्हणजे ब्रॉन्झ मेडल तुम्हाला मिळालं, तोच सामना कसा होता? तो म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही गेलतो तेव्हा दुपारी एक फाईट झाली आणि संध्याकाळी झाली, आम्ही दोन्ही जिंकलो. दुसऱ्या दिवशी अजून एक फाईट झाली दुपारची, मी लास्ट फाईट मध्ये हरलो संध्याकाळच्या. अच्छा, मग डबल्स मध्ये होतात की सिंगल मध्ये होतात? सोलो होतात? अच्छा,
ओके. ते वेगवेगळ्या वेट कॅटेगरीचे लोक असतात. हा. जसे माझी वेट कॅटेगरी आहे 65 to 70. हा हा. याची 51 to 55. ओके. तुझा अनुभव कसा होता? माझा पण अनुभव चांगलाच होता. म्हणजे दिवस माझी तर संध्याकाळीच दोन्ही मॅचेस झाल्या. मग त्यामुळे एकदम डिहायड्रेट म्हणजे थकलेलो मी त्यामुळं. ओके. पण नेक्स्ट डे ला काय आलं, दुपारी मॅच आणि कॉम्पिटिटर एकदम टफ आलता असा एक्सपिरियन्स प्लेअर. मला खरं तर 2च महिने झाले बॉक्सिंग जॉईन करून. अच्छा. आणि प्लेअर एक्सपिरियन्स होता त्याला 5 वर्ष होते. हा. त्यामुळे थोडा डगमगलो. बरं, म्हणजे त्याच्यातही 5 वर्ष खेळलेले हे मायना रखतो नाही. हा. आता काय म्हणजे कॉम्पिटिटर कडनं नेमकं तू काय शिकलास? हेच की त्याची डिसिप्लिन म्हणजे खूप हे होती, हार्ड होती. म्हणजे ते बोलतात ना की एका दिवसात नाही होत ते, खूप टाइम लागतो त्याला करायला. मग 5 वर्ष त्यानं केलेलं ते त्याच्यात झळकत होतं. 5 वर्ष तो खेळतोय त्याच पद्धतीने. अच्छा. तसं आता तुम्ही ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि कॉलेजचंही अभिनंदन करूया, कारण कॉलेजने तुम्हाला संधी दिली तिथे पार्टिसिपेट करण्यासाठी. त्या टायमाला आमचे एक्झाम्स चालू होते, तेव्हा जयदीप सरांनी सगळ्या टीचर्सला रिक्वेस्ट केली की मॅच खेळायला जायला पाहिजे पोरांनी. मॅमने वगैरे पण खूप सपोर्ट केला. वा. आणि तुम्ही खरंच अभ्यास सांभाळून खेळामध्ये एवढं कौशल्य, कारण अभ्यासही तेवढाच करावा लागतो आणि खेळाची कसरत सुद्धा तेवढीच करावी लागते. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता पुढे काय, म्हणजे आता हे ब्रॉन्झ मेडल तर झालं, ही तर सुरुवात म्हणू आपण, पण पुढे आणखीन या खेळामध्ये पुढे जायचं ठरवलेलं आहे का? नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला असं काही ठरवलंय? आताच 28 डिसेंबरला माझी ओपन स्टेट मॅच आहे. परत त्यानंतर मग पुढच्या वर्षी परत जेव्हा डिओस होईल कॉलेजसाठी तर गोल्ड 100% मारणार आहे आणि ओपन नक्कीच मारेल. युनिव्हर्सिटीची मॅच, युनिव्हर्सिटी खेळ. अरे वा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि छान वाटलं जेव्हा गोल्ड मेडल सुद्धा जिंकून याल, आपल्या कॉलेजचं नाव रोशन कराल, तुमचं स्वतःचं आणि आई वडिलांचं नाव रोशन कराल, तेव्हा आपण पुन्हा भेटू आचार्य 90 FM वर. तर युवराज तुझे आणि रितेश तुझे दोघांचेही मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आज आपण बॉक्सिंग या चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आपले आचार्य मराठे विद्यालयाचे हे 2 मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत. तर त्यांना आपण सुयश चिंतूया आणि खेलो इंडियामध्ये पुन्हा भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य